पुणे जमीन गैरव्यवहारावर झी 24 तास कडून 5 नोव्हेंबरला उघड, तर बातमीनंतर 4 दिवसांनी उद्या मुंबईत गेल्यावर प्रकरणाबाबत पार्थशी बोलणार। झी 24 तासच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर, चौकशी करून सरकारनं जनतेसमोर सत्य मांडावं। झी 24 तासच्या बातमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। जमीन खरेदीतील टोळ्यांच्या कार्यपद्धतीवर झी 24 तास कडून बोट, गैरप्रकारांना आळा घालण्याचे अजित पवारांचे निर्देश। झी 24 तासचं अजितदादांकडून कौतुक। मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आलंय, पत्राला उत्तर मी देणार। अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया, आरोपांना पुराव्यासह उत्तर देणार। चाकणकरांचं ठोंबरेंना प्रत्युत्तर। मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांचा समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। परवानगीशिवाय मुंबईत केलेल्या आंदोलनाबाबत समन्स। मनोज जरांगे हत्येच्या कट प्रकरणामध्ये आरोपी दादा गरुडचा कबुली व्हिडिओ समोर, धनंजय मुंडेंसोबत बैठक झाल्याचा दावा। व्हिडिओमुळे राजकारणात मोठी खळबळ। मुंबईत ववियाची आज महत्त्वाची बैठक, मनसेबाबत एकत्र बसून निर्णय घेणार। शरद पवारांची माहिती। राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते, मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच इतर शहर अध्यक्षांची बैठक। निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा। कोल्हापुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला, शिरोळमध्ये आंदोलक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद, पोलिसांनी मारहाण केल्याचा आंदोलकांचा आरोप। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून 19 डिसेंबर पर्यंत कामकाज चालणार। संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची माहिती।